चोपाळा शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात, नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. चोपाळा शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास नगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. चोपाळा शहरातील व यावल रस्तालगत वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीस अडथळा असल्याचे लक्षात घेता चोपाळा नगरपरिषद प्रशासन ॲक्शन मोडवरती आलेले आहे. काल चोपाळा नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त मध्ये यावल रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट पासून ते धनवाडी फाट्यापर्यंत जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते सहयोग हॉटेलपर्यंत हातगाड्यावाल्यांना हटकवण्यात आले. वारंवार समजावून किंवा रिक्षाद्वारे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सूचना देऊन देखील स्वतःहून अतिक्रमण काढले नाही. या कारणास्तव नगर परिषदेने जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढले. चोपाळा शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या ठिकाणी सर्व अतिक्रमण काढणार असल्याचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी सांगितले. मंजूर झालेल्या विकास कामांच्या ठिकाणी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण हळूहळू वाढत असल्यामुळे संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी त्यांनी सांगितले. चोपाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांनी सांगितले की शहरातील अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. अतिक्रमण काढताना जेसीबीचा वापर करण्यात आला आहे. यापुढे देखील अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेत जेसीबीचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपाळा, जिल्हा जळगाव. नमस्कार. चोपडा शहरात मागे 4-5 दिवसापूर्वी जोराचा पाऊस आणि वादळ आलं होतं. त्यावेळी शहराची पाहणी करताना असं आढळून आलं की बऱ्याच ठिकाणी जे रस्त्यावर विक्री करणारे जे आहेत त्यांनी स्वतःच्या टपऱ्या वगैरे किंवा शेड उभारणे अशा प्रकार सुरू केलेले आहेत आणि त्यांचा कचरा त्याच ठिकाणी रस्त्यावर फेकतायत किंवा आजूबाजूच्या गटारामध्ये टाकतायत, पाठीवर परिसरात टाकून देत आहेत. त्यामुळे एकतर गटारं तुंबली जात आहेत, पावसाचं पाणी वगैरे जे रस्त्यावर येतं आहे आणि नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिकांच्या देखील याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. तर त्यानुसार मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि सध्या धनवाडी जो फाटा आहे, पंकज स्टॉप, त्या ठिकाणचं जे टपरीवाल्यांचं जे भाजीवाला किंवा फळवाले जे विक्रेते आहेत त्यांनी जे परमनंट स्ट्रक्चर उभा करायचा प्रयत्न केला होता तर ते पूर्ण काढण्यात आलेलं आहे. याचबरोबर नगर परिषदेच्या पाठीमागच्या भागामध्ये देखील काही विकास कामं नियोजित आहेत तर त्या ठिकाणचं देखील अतिक्रमण काढण्यात येत आहे. तसंच नगर परिषदेचा समोरचा जो भाजीपाला वगैरे जो बसतोय त्यांना देखील यापूर्वी सूचना देण्यात आलेल्या आहेत. 2-3 वेळा सूचना दिलेल्या आहेत, पेपरला देखील बातम्या दिलेल्या आहेत, नोटीस दिलेल्या आहेत. तर ते देखील काढून त्यांना वेगळ्या योग्य ठिकाणी जिथं नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांना बसविण्यात येणार आहे. त्यांचं देखील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. चोपडा शहराचे जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांवरचे जे आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो अशा ठिकाणीचं काय कसं आहे आपलं नियोजन? अतिक्रमण हे सर्व ठिकाणचं काढण्यात येईल. स्टेप बाय स्टेप प्रत्येक अतिक्रमण आपण काढतो आहोत आणि त्यांना कसं योग्य ठिकाणी बसवता येईल किंवा योग्य ठिकाणी त्यांचा पर्याय कसा देता येईल हे सुद्धा पाहिलं जात आहे याबरोबरच. ओके.